दरम्यान कुणाल कामराचा ज्या स्टुडिओत कार्यक्रम होता त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे। त्या इंडी हॅबिटॅट स्टुडिओ चालकाने एक निवेदन जारी केलंय। कुणाल कामराच्या निर्मितीत हॅबिटॅटचा सहभाग नाही आणि त्याने व्यक्त केलेल्या मतांना ते दुजोरा देत नाही। या व्हिडिओमुळे दुखावलेल्या सर्वांची मनापासून माफी मागतो असं इंडी हॅबिटॅटनं आपल्या निवेदनात म्हटलंय। दरम्यान बदनामीकारक टीका आम्ही सहन करणार नाही असं म्हणत उदय सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्याचबरोबर आमदार मुर्जी पटेलांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत कुणालच्या अटकेची मागणी केली आहे। आताच मी प्रकाश सुर्वे साहेब, मुर्जी काका पटेल, त्याच्यानंतर आम्ही जे 4 आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली। ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। आज ते पूर्ण गाणं आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बदनामकारक जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही। त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू। ट्विट केलं त्याच्यावरती कुणाल की कमाल म्हणून त्यांनी ट्विट काय केलं याच्यापेक्षा आमची भूमिका काय हे आपण समजून घेतली पाहिजे। मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी 8 वाजता, पण ती आमची संस्कृती नाही। शिंदे साहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही। एखाद्याची बदनामी करणं याच्यामधनं काही लोकांना आसुरी आनंद मिळत असेल, पण काळ हे त्याला उत्तर आहे आणि काळानं दाखवून दिलंय की 80 पैकी 60 आम्ही जिंकलो आणि 100 पैकी 20 ते जिंकले। आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्यावर खालची पातळीवर ज्याने टीका केली असं कोणतरी कुणाल कामरा म्हणून काहीतरी नाव आहे, त्याची लायकी आम्हाला दाखवायची आहे। आज मी MIDC पोलीस स्टेशन आमचं सगळं पदाधिकारी सकाळी इकडे आलो आहेत आणि त्याच्यावर FIR करतो। त्यांनी 1-2 दिवसात शिंदे साहेबांची माफी मागावी।